आता हक्क सोडल्यावरती त्या व्यक्तीचा त्या संपत्तीशी पूर्णपणे संबंध संपतो का? आणि संपल्यानंतर तो पुन्हा त्याला काही आठवलं तर तो पुन्हा दावा करू शकतो का? हे बघा, हक्क सोड जो आहे, हक्क सोड दस्तऐवज जो आहे तो जे आपलं कलम 53 आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचं, ते स्पष्टपणे नमूद करतं की हा इररिव्होकेबल आहे, म्हणजे एकदा केला की तो अपरिवर्तनीय आहे. त्याला काही अपवादात्मक गोष्टी आहेत, जसे की आता समज आपण त्याच्यामध्ये हे पाहिलं, पहिला जो कन्सेप्ट आहे लोकांचं बऱ्याचदा हे असतं की आमच्या बरं फ्रॉड झाला, आम्हाला हे सांगितलंच नव्हतं, परस्पर घेतलं किंवा आम्ही वाचलाच नव्हता दस्त. आता वाचला नव्हता हे कारण असू शकत नाही, परंतु फ्रॉड झाला की कागदपत्र वेगळी दाखवली आणि दुसऱ्याच मालमत्तेत आमचा हक्क सोड घेतला, अथवा स्वेच्छेने नाही केला, कसल्या पद्धतीने दबाव निर्माण केला गेला असेल त्याच्यामध्ये. तर अशा काही गोष्टींमध्ये तुम्हाला काही पर्याय आहेत. पहिला पर्याय जर सांगायचा झाला की सिव्हिल सूट, सिव्हिल सूट फॉर कॅन्सलेशन अँड डिक्लेरेशन ऑफ ही जी डीड आहे ती, त्यामध्ये सेक्शन 31 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वापरता येतो. ती पहिली प्रेयर करता येते की आम्हाला मग जे काही परिस्थिती असेल, एक तर फ्रॉड झाला असेल तर फ्रॉड, दबावातनं झाला असेल तर दबावातनं, अथवा मिसरिप्रेझेंटेशन किंवा कोअर्शन म्हणतात त्यातून झाला असेल तर तसं आपण दिवाणी न्यायालयात, माननीय दिवाणी न्यायालयात तसा दावा दाखल करून आपण पुन्हा त्याच्यामध्ये कॅन्सलेशन मागू शकतो किंवा डिक्लेरेशन मागू शकतो.